नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे अद्याप 5 हप्ते म्हणजे 7500 तुमच्या खात्यावरती मिळालेले आहेत। आता कोणाकोणाच्या खात्यावरती मिळालेले आहेत? ज्या महिलांनी ऑनलाइन फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे, ज्यांच्या आधारला बँक सीडिंग आहे, तसेच अपात्रतेमध्ये बसत नाहीत अशा महिलांच्या खात्यावरती 7500 किंवा 3000 रुपये असे हप्ते आलेले आहेत। आता अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अधिकृत घोषणा केलेली होती की डिसेंबरचा हप्ता डिसेंबर एंड पर्यंत महिलांच्या खात्यावरती येणार आहे। आता तो हप्ता 1500 रुपयांचा येणार की 2100 रुपयांचा येणार याबाबत खुलासा केलेला नाही, पण अद्याप आज 24 तारीख 6 दिवस उरलेले आहेत, म्हणजेच डिसेंबरचा हप्ता तर या 6 दिवसात आला पाहिजे। जर डिसेंबर एंड पर्यंत हा हप्ता आला नाही तर संक्रांतीपर्यंत डिसेंबर आणि जानेवारीचा असा एकत्रित हप्ता मिळू शकतो। आता हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावरती फक्त येणार आहे। आता तुमच्या मनात शंका निर्माण झालेली आहेत, तुम्ही कमेंट सुद्धा केलेले आहात। आमची 21 वर्षे वय पूर्ण झालेली आहे, आम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ भेटू शकतो का? त्याचबरोबर दुसरी शंका, माझे वय 65 वर्ष पूर्ण झालेले आहेत, मला या योजनेचा लाभ भेटू शकतो का? यापूर्वी मला पैसे मिळालेले आहेत, पण आता माझे वय 65 पूर्ण झालेले आहे। त्याचबरोबर पहा, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत मी अपात्र होतो तर मला पात्र होता येतं का? त्याचबरोबर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत माझे आधार सीडिंग अपूर्ण झालेलं होतं, आधारला बँक लिंक नव्हती, पण मी आता आधार सीडिंग केलेलं आहे, मला यापुढील किंवा या मागील हप्ते भेटतील का? अशा अनेक शंका तुमच्या मनात निर्माण झालेल्या होत्या। आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप घेणार आहोत। लाडकी बहीण योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती मिळवायची असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा, कारण नेक्स्ट अपडेट ही खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। सर्वात प्रथम एक, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपण फॉर्म भरलेला आहात, आपला फॉर्म अप्रूव्ड झालेला आहे, आपल्या फॉर्म समोर अप्रूव्ड आहे, त्याचबरोबर आपल्या खात्यावरती हे पैसे सुरळीत आलेले आहेत। त्या महिला पात्र आहेत, त्यांच्या खात्यावरती हे पैसे डिसेंबरचे किंवा जानेवारीचे ज्यावेळी सोडतील ते 100% येणार। पण ज्या महिलांचे आधार कार्डला बँक सीडिंग नव्हतं, त्यांनी आधार कार्ड सीडिंग केलेलं असेल, आधार कार्डला बँक मॅपिंग केलेलं असेल, त्यांचे सुद्धा खात्यावरती पैसे हे येणार आहेत, पण त्यांचा फॉर्म हा अप्रूव्ड असणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट, ज्या महिला संजय गांधी योजनेतून मासिक अनुदान घेत असतील 1500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त, त्यांचा फॉर्म अप्रूव्ड झालेला होता, पण आता त्यांच्या वेबसाईटवरती पाहायला गेल्यानंतर संजय गांधी योजनेतून या लाभ घेत आहेत, तर त्या अपात्र ठरलेल्या आहेत। तिसरी गोष्ट, आता आपले वय वर्ष 21 पूर्ण झालेले आहे, फॉर्म भरलेला नाही, नवीन फॉर्म भरता येईल का? तर तुम्हाला सर्वात प्रथम मी सांगतो, पोर्टलवरती अशी कोणती अपडेट आलेली नाही। लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवरती गेल्यानंतर वेबसाईट पूर्णपणे बंद आहे, वेबसाईटवरती काही डिस्प्ले दिसत नाही। शासनाकडून शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, ज्यांचे वय वर्ष 21 पूर्ण झालेलं आहे किंवा शासनाकडून तसे परिपत्रक किंवा पत्र अंगणवाडी सेविकांना काढतील की ज्यांचे वय वर्ष 21 पूर्ण होईल, त्यांचे फॉर्म अंगणवाडी सेविकांनी भरून घ्यावे। अन्यथा जर सेल्फ रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आला असेल तर तो कसा भरायचा फॉर्म तो सुद्धा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल, पण आता तरी वेबसाईट बंद आहे। अंगणवाडी सेविकांकडे जरी गेला तरी फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली नाही। आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आमचे वय वर्ष 65 पूर्ण झालेले आहे। पहा, 65 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी 2 किंवा 4 महिने जरी असतील तर त्यांना लाभ हा भेटलेला आहे, पण वय वर्ष 65 पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हप्ता मिळणार नाही, कारण या योजनेमध्ये सुरुवातीलाच सांगितलेलं आहे वय वर्ष 21 ते 65 वयोमर्यादेपर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे। हा झाल्या तुमच्या प्रश्नांच्या कुशंका। आता वेबसाईट तर तुर्तास बंद केलेली आहे, शासनाकडून वेबसाईट कधी सुरू होईल? ऑनलाइन फॉर्म कुठून भरता येईल? आता अंगणवाडी सेविकेंकडे फॉर्म भरण्याची
सुविधा दिलेली आहे। पण आत्ताचे फॉर्म इलेक्शन नंतर कोणताही एकही फॉर्म भरलेला नाही, तर फॉर्म कधीपासून सुरू होतील? डिसेंबरचा हप्ता डिसेंबर एंडपर्यंत येईल का? 1500 रुपये येईल की 2100 रुपये येईल? त्याचबरोबर जानेवारीमध्ये 2 हप्ते येतील की डिसेंबरचा डिसेंबरमध्ये आणि जानेवारीचा जानेवारीमध्ये, हे मात्र आपल्याला पाहावे लागेल। कारण शासनाकडून अशी कोणती अपडेट येते का? अपडेट आल्यानंतर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती सर्वात प्रथम देण्यात येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर मैत्रिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्याला आणखीन कोणत्या अडचणी असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा। तुम्हाला एक विनंती, तुमचं लाडकी बहीण योजनेअंतर्गत फॉर्म अप्रूव्ड आहे तर तुम्ही एक काम करणं गरजेचं आहे, तुमच्या आधारशी बँक सीडिंग करणं गरजेचं आहे। जर तुमच्या आधारची बँक सीडिंग असेल तर तुमच्या खात्यावरती पैसे हे आलेले आहेत। तुमचं जर आधारची बँक सीडिंग नसेल तर तुम्ही तुर्तास बँक सीडिंग करून घ्या, म्हणजेच तुम्ही पोस्टात जा, इंडिया पेमेंट पोस्ट बँकेत खातं खोलल्यानंतर तुमचं आधारला बँक सीडिंग लवकर होतं। तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या शंका कुशंका आहेत। त्याचबरोबर तुमच्या अन्य कोणत्या अडचणी असतील तर कमेंट सेक्शनचा जरूर वापर करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन। जय हिंद, जय महाराष्ट्र।